अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली। मी आज माझ्या संसदीय क्षेत्र धुळे येथील जल संकटाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उभे आहे। केंद्र शासनाने जल जीवन मिशन ने प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्याचं वचन दिलं होतं। हर घर नल हर घर जल। पण दुर्दैवाने हे मिशन आज केवळ एक अपूर्ण स्वप्न बनले आहे। सरकार अभिमानाने दावा करते की संपूर्ण देशामध्ये 78% घरांना, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील 87% घरांना आणि माझ्या धुळे क्षेत्रातील 99% घरांना जलजोडणी उपलब्ध करून देण्यात आले आहे। परंतु माझ्या क्षेत्रातील लाखो लोकांसाठी ही वास्तव स्थिती खूप दूर आहे। सत्य हे आहे की धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा ग्रामीण भागांमध्ये केवळ 8 ते 12 दिवसातून एकदा किंवा दोनदा पाणी येतं आणि त्याचप्रमाणे बागलाण व मालेगाव भागात आठवड्यातून फक्त 2 वेळा पाणी पुरवठा केला जातो। त्याचप्रमाणे झोडगे येथे 15 दिवसातून एक वेळा आणि आदिवासी भागामध्ये डांग, साल्हेर, मुल्हेर, वाटोडा, वागंबा भागात पाईपलाईन टाकल्या आहेत, परंतु पाण्याचा सोर्स नसल्यामुळे नळांना पाणी नाही। ही खूप गंभीर परिस्थिती आहे। पाईपलाईन आहे तर टाकी नाही आणि टाकी आहे तर पाण्याचा सोर्स नाही, त्याच्यामुळे थेंबर देखील पाणी त्या ठिकाणी येत नाही। मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की तुटलेल्या पाईपलाईन, अपूर्ण पायाभूत सुविधा आणि कोरडे नळ हे अकार्यक्षम व्यवस्थेचे जिवंत पुरावे आहेत। मला आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत पाणी जीवनाच्या अधिकाराचा अविभाज्य भाग आहे। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करते की या जलसंकटाच्या निवारणासाठी जलजीवन मिशनच्या कामांचे संपूर्णपणे ऑडिट करून चौकशी करावी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित कामांसाठी बजेट तरतूद करण्यात यावी आणि जे काही अपूर्ण कामं राहिलेले आहेत अध्यक्ष महोदय, साधारणतः 50% अपूर्ण कामं ज्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून राहिलेले आहे ते पूर्ण करण्यात यावं आणि या योजनेचा लाभ गरीब आदिवासी भागातील जे काही नागरिक आहेत त्यांना मिळवून देण्यात यावा। धन्यवाद अध्यक्ष महोदय।